वेलकम टू कबाब अँड टिक्की सिरीज. नाश्ता असो किंवा बर्गर पॅटी, ही सोया टिक्की सगळ्यांवर भारी पडते. हाय, मी आहे नेहा फ्रॉम नाशिक अँड मुंबई इन अबू धाबी. आज आपण बघणार आहोत एक क्विक रेसिपी आणि सुपर टेस्टी रेसिपी, प्रोटीन पॅक्ड सोया टिक्की. ही टिक्की सिंपल आहे आणि प्रोटीनने फुल लोडेड आहे. परफेक्ट आहे इव्हनिंग स्नॅक्ससाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा बर्गर पॅटीसाठी. चला तर मग सुरू करूया. मी हे सोया चंक्स घेतलेले आहेत आणि त्यांना एकदम गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे. आता मी ह्याला हे झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं ठेवून देते. 15 ते 20 मिनिटं झालेले आहे आणि आपले हे चंक्स पण चांगले सोक झालेले आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आता आणि त्याच्यात मी 1 मिरची घालत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जितकी तिखट पाहिजे तितकं तुम्ही घालू शकतात. माझ्याकडे आज आलं लसणाची पेस्ट नव्हती म्हणून मी हे आलं आणि लसूण दोन्हीही घेऊन टाकलेलं आहे. त्याचबरोबर साबूत जिरा आणि हे सगळं मी एका मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आता हे सोयाचे जे चंक्स आहेत ते चांगले आपण पिळून घ्यायचे आहेत. एकदम खूप पिळायचं नाही, थोडंसं पाणी असू द्या त्याच्यात, कारण की मग ते आपल्याला जास्त ड्राय नको करायला. थोडंसं एकदम अगदी थोडंसं आहे बघा मी छान असं पिळून तर घेत आहे, पण थोडंसं पाणी पण ठेवत आहे. आता हे सगळे आपण छान पिळून घेतलेले आहे आणि ह्यात आता आपण मसाले पण घालून घेऊया. मी आता ह्याच्यात घालत आहे धनिया पावडर, जीरा पावडर, गरम मसाला थोडासा, काश्मीरी लाल मिरची, तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तिखट घालू शकतात आणि चवीप्रमाणे मीठ. चला हे वाटून घेऊया आता. आता बघा मला नेमकं लक्षात आलं, नेहमीप्रमाणेच विसरले मी, ते म्हणजे डाळीचं पीठ. तुम्ही बेसन घालू शकतात, त्याच्यानी एक बाइंडिंग फॅक्टर मिळतं आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ते पण ते शोषून घेतं. हे छान मी वाटून घेतलेलं आहे. हे बघा असं एकदम खिम्यासारखंच वाटतंय की नाही, खूप छान टेक्स्चर झालेलं आहे याचं आणि तुम्हाला असं वाटणारच नाही की हे सोया टिक्की आहेत म्हणून. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यात जेवढे व्हेजीस टाकायचे तेवढे टाकू शकतात. गाजर टाकू शकता, कॅप्सिकम टाकू शकतात. जे हवं ते टाकू शकतात. चला आता मी ह्यात घालत आहे अर्धा कांदा. तुम्हाला हवा तर जास्त पण टाकू शकतात आणि ह्याच्यात मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि माझ्याकडे होतं हे कांद्याची पात, तर ती पण मी घालत आहे. चला आता हे छान असं मिक्स करून घेऊया. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. जर सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक करा आणि हो, शेअर करा तुमच्या प्रियजनांबरोबर. कमेंट सेक्शनमध्ये नक्की जाऊन सांगा मला तुम्हाला कसे वाटतायत आपले हे सगळे व्हिडिओज. हे बघा मी किती आय मेकअप एवढं जीव लावून केलाय ना आज, म्हणून मी तुम्हाला हे असे माझे डोळे दाखवले. चला आता हे आपण पॅन पण छान गरम करायला ठेवलेला आहे आणि नेहमीप्रमाणेच आपण आता ह्या टिक्की वळून घेऊया आणि तुम्हाला जे शेप पाहिजे जसं हवं तसं तुम्ही करू शकतात. हे बघा किती ईझी आहे ही पण रेसिपी. तुम्ही जर वर्कआउट करत असाल तर ही बघा 15 ते 20 मिनिटात झाली. 15 मिनिटं तर त्याला भिजायलाच लागले म्हणा. पण खूपच ईझी आणि क्विक रेसिपी आहे. आपला तवा पण छान तापलेला आहे. मी तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं खाली आणि त्याच्यावरती ह्या टिक्की ठेवून दिलेल्या आहे. आता हे छान असं आपण सिमवरती करून घेऊया. दोन्ही बाजूंनी छान ब्राऊन असे करून घेऊया. हे बघा किती छान झालेले आहेत आणि मी तुम्हाला सांगते हे खूप चांगली रेसिपी आहे, प्रोटीन रिच आहे. तर तुम्ही जरूर करून बघा. चला आता मी हे काढून घेते आणि मी तुम्हाला सांगते ह्याचं पोर्शन जे आहे ते मी 3 टिक्की खाते. आयदर डिनरसाठी किंवा माझ्या लंचसाठी. लंच म्हणजे ब्रंचच असतो. आणि आता आलेली आहे आपली नेहमीसारखी टेस्टिंगची बारी. मी तुम्हाला डोळे मुद्दाम दाखवत आहे, की मी एवढे कष्ट देऊन आज मी मेकअप केलेला आहे ना. चला आता मी हे टेस्ट करायला घेते मग तर. खूप गरम आहे आणि ही एकदम चिकनसारखा जो हे असतो ना टेक्स्चर तसं आहे एकदम. एवढे छान आलेलं आहे ना याचं, मिळून आलेलं आहे एकदम टेस्ट. खूपच छान. आता हे तुमच्यासाठी बापरे! खूप गरम आहे. पण चला गरमागरम तुमच्यासाठी सोया टिक्की आणि याच्यामधनं वाफसुद्धा निघत आहे. चला मग मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कबाब अँड टिक्कीसोबत. तोपर्यंत खुश राहा. बाय.